नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण ITIA या कार्यालयाच्या मैदानामध्ये सज्ज पोलीस यंत्रणा, उद्याच्या निकालाच्या बाबतीमध्ये ही यंत्रणा सतर्क आहे या विषयावर या ठिकाणी शहर पोलीस इन्स्पेक्टर शेख साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली DYSP साहेबांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही यंत्रणा शहरामध्ये चालू आहे। नेमकं उद्याचं नियोजन कसं केलंय, किती अधिकारी आहेत आणि किती कर्मचारी आहेत या विषयावर आपण माहिती घेऊया आणि किती वाजल्यापासून तुम्ही सज्ज राहणार आहेत आणि किती दिवसापासून हे तयारी चालू ठेवलेली आहे हे सर्व काही आपण विचारणार आहेत। शेख साहेब, नेमकं ही यंत्रणा तुम्ही सज्ज केली, किती अधिकारी आहेत? आमच्याकडे 242 विधानसभा मतदारसंघासाठी धाराशिव आणि कळंब याच्यासाठी या ठिकाणी ITIA येथे मतमोजणी होणार आहे उद्या रोजी 23 तारखेला। तर आमच्याकडे 18 अधिकारी आणि 84 अंमलदार असे एक सगळे नेमण्यात आलेले आहे आणि EVM सुरक्षेसाठी जे यंत्रणा वेगळी आहे, BSF फोर्स आणि केरळचे SRPF असे आणि जिल्हा पोलिसांचे। त्या व्यतिरिक्त हे 18 अधिकारी आणि 84 अंमलदार त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे। तर आम्ही उद्या सज्ज आहोत। उद्या सकाळी आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून ते पूर्ण मतमोजणी संपेपर्यंत आमचा असा बंदोबस्त राहील। त्या ठिकाणी सर्व यंत्रणा जशी निवडणुकीची आहे तर ते पण सज्ज आहेत आणि आम्ही प्रोटेक्शनसाठी ह्याच्यासाठी सज्ज आहोत। 20 तारखेला मतदान झालं, बरोबर। किती तारखेला पेट्या तुम्ही ताब्यात घेतल्या आणि त्या दिवशीपासून कशी यंत्रणा राबवली? 20 तारखेला पेट्या ताब्यात घेतल्यानंतर आम्ही EVM ते सगळे एकत्र जमा करतो, त्याला स्ट्रॉंग रूम म्हणतो। त्या ठिकाणी आम्ही BSF फोर्स वगैरे लावून त्या ठिकाणी त्याची सुरक्षा यंत्रणा राबवलेली आहे। त्या दिवसापासूनच आम्ही हे जे काउंटिंगचा बंदोबस्त आहे ते आम्ही त्याची सुरुवात म्हणजे त्याची पूर्वतयारी आम्ही करत होतो। आज रोजी आम्ही पूर्ण तयारी झालेली आहे आणि उद्या पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत। स्ट्रॉंग रूम मध्ये किती मशीन आहेत, किती ताब्यात आलेत, काय काय तुमच्याकडे पत्र वगैरे तुम्हाला माहिती दिलेली आहे? नाही, ते निवडणूक आरो यांचं काम आहे ते, परंतु आम्ही सुरक्षा पुरवणं हे आमचं काम आहे, ते आम्ही काम केलेलं आहे। बर, 20 तारखेपासून तुम्ही कार्यरत आहात? बिलकुल। आता उद्या किती वाजेपर्यंत आहे तुम्ही? उद्या जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही सज्ज आहोत। या प्रांगणामध्येच उद्या निकाल लागणार आहे का? सगळं निकाल बरोबर आहे। इथे अनाउन्समेंट करण्यात येईल, पहिली फेरी, दुसरी फेरी आतमधून, बाहेर भोंगे लावण्यात येईल आणि आतमध्ये पूर्ण पोलीस यंत्रणा राहील आणि पब्लिकला आवारामध्ये प्रवेश नाही, त्यांनी बाहेरून ते ऐकून घ्यावे असं। तुमच्या आता ते स्ट्रॉंग रूम मध्ये निकाल चालू असताना कुणाला प्रवेश आहे? उमेदवार आणि त्याचे प्रतिनिधी, फक्त केवळ एवढं। किती माणसं असतात? प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी आणि उमेदवार। उद्या किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत काउंटिंग चालू आहे? उद्या सकाळी आम्ही तर 5 वाजल्यापासून सज्ज आहोत, परंतु त्याच्या पुढे जसं बी यांचं काम आहे ते आरोचं, सकाळी 7 वाजल्यापासून त्यांचं बी काम सुरू होईल आणि जोपर्यंत त्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत। तुमचं पूर्ण नाव सांगा? शेख शकील शेख लाल, पोलीस निरीक्षक, धाराशिव शहर। तर हे धाराशिव शहर पोलीस इन्स्पेक्टर शकील शेख आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीनं यांचं कार्य चालू आहे। पोलीस सज्ज आहेत, सतर्क आहेत। उद्या 5 वाजल्यापासून ते रात्री सायंकाळी जोपर्यंत जिल्हा अधिकारी साहेब निवडून आलेल्या उमेदवाराला पत्र देत नाहीत तोपर्यंत हे यंत्रणा सज्ज राहणार आहे। आणि उद्या 5 वाजल्यापासून आणि 7 वाजल्यापासून यांच्या निकालाला सुरुवात होणार आहे। शेवट होईपर्यंत सगळी गर्दी कमी करेपर्यंत पोलीस सज्ज राहणार आहे आणि स्ट्रॉंग रूम मध्ये निवडणुकीच्या कार्यालयामध्ये फक्त उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी एवढेच लोक येणार आहेत। या आवारामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला एंट्री नाही असं त्यांनी सांगितलंय। बघूया उद्या कुणाचा गुलाल कुणाला लागणार आहे ते, पण पोलीस प्रशासन मात्र सज्ज आहे। पोलीस प्रशासनाला आमच्या खडतर प्रवासच्या वतीनं
खूप खूप शुभेच्छा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, उस्मानाबाद, धाराशिव या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या विजयाचा गुलाल कुणाला लागणार आहे ते पाहू उद्या 23 तारखेला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.